जनता की बात, जनता के साथ। माझ्या गरजेच्या वेळी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास सर्वसामान्य नागरिकात नियम निर्माण करणारी व्यवस्था तयार झाली पाहिजे। विशिष्ट प्रसंगी सुविधा देण्याचा विचार होतो ही बाब खेदजनक आहे। सुविधा देणे शासनाचे कामच आहे, त्यासाठी निमित्त शोधण्याची गरज नाही असे मत नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी व्यक्त केले। येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात नवीन न्यायदान कक्ष, ग्रंथालय व वकील संघाच्या कक्षाचे लोकार्पण तसेच नूतन नामफलकाचे अनावरण न्यायमूर्ती वराळे यांच्या हस्ते करण्यात आले। या निमित्ताने आर.सी. पटेल शैक्षणिक संकुलाच्या राजगोपाल भंडारी हॉलमध्ये झालेल्या समारंभात ते बोलत होते। यावेळी मुंबई येथील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल, न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी, न्यायमूर्ती संतोष चपळगावकर, न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे, जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अजित कडेठाणकर, न्यायमूर्ती वैशाली पाटील जाधव, न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म, शिरपूरचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.जी. चव्हाण, वरिष्ठ दिवाणी न्यायमूर्ती श्रीमती एल.पी. धनवे, दिवाणी न्यायमूर्ती ढोरे, निवृत्त न्यायमूर्ती एच.जी. मेहरे, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, प्रांत अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, माजी उपमहाधिवक्ता राजेंद्र सूर्यवंशी, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲडव्होकेट गोवाचे सदस्य ॲडव्होकेट ज्ञानेश्वर बागुल, औरंगाबाद खंडपीठाचे शासकीय अभियोक्ता ॲडव्होकेट अमरजित गिरासे, शिरपूर वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शांताराम महाजन, उपाध्यक्ष ॲडव्होकेट विजय पाटील, सचिव ॲडव्होकेट निलेश चव्हाण, कोषाध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण सिंह पाटील आदी उपस्थित होते। सर, आज शिरपूरला एक ऐतिहासिक कार्यक्रम होतो आहे। नवीन सत्र न्यायालय या ठिकाणी सुरू झालेलं आहे, जिल्हा सत्र न्यायालय। काय भावना आहेत? आपण एक वकिली व्यवसायातील व्यक्तिमत्व आहात, काय भावना आहेत? अतिशय आनंद व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे। खरं म्हणजे शिरपूर तालुक्याला या जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायालयाची आवश्यकता होती, कारण धुळे या जिल्ह्याच्या ठिकाणी पक्षकार किंवा वकील असतील यांना जाण्या येण्यासाठी सारखी पायपीट करावी लागत होती आणि आर्थिक खर्चही वाढत होता। या निमित्ताने या ठिकाणी न्यायालय उपलब्ध झाल्यामुळे येथील वकील पक्षकार यांना अगदी सोयीचं होईल, तसंच ज्युनियर वकिलांना खास करून जे नव्याने 2 वर्ष 5 वर्ष झाले अशा वकिलांना शिकण्यासाठी भरपूर काही मिळेल, तसंच व्यवसायाची वृद्धिगंत होईल। आणि यासाठी यात अज्ञात लोकांनी मेहनत घेतली त्यांच्या सगळ्यांचे आम्ही अभिनंदन आणि आभार मानतो। साहेब, आपल्या जनता की बात, जनता के साथ।